यानंतरची बातमी नाशिकमधून। मुंबई पाठोपाठ आज नाशिकमध्येही बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय। भद्रकालीच्या श्रीमंत बाप्पाच्या मिरवणुकीला रविवार कारंजा परिसरातून सुरुवात झाली। दत्तगुरूंचा देखावा आणि गणरायाची भव्य दिव्य मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। ढोल पथकांच्या तालावर पारंपरिक वेशभूषा करत महिलांनी गुलालाची उधळण करून बाप्पाचा जयघोष करत टेका धरला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। भद्रकालीच्या श्रीमंत राजाचं आगमन सोहळा नाशिकमध्ये पार पडतोय। आपण बघत आहोत रविवार कारंजा परिसरातून या बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवाती झालेली आहे। नाशिक ढोलचा गजर हा केला जातोय आणि वाजत गाजत खरं तर हा बाप्पा जो आहे तो पुढे मार्गस्थ होतोय। आपण जर बघितलं तर नाशिककर देखील मोठ्या संख्येने हा आगमन सोहळा बघण्यासाठी दाखले झालेले आहेत। मोठा उत्साह हा खरं तर बघायला मिळतोय। नक्की या आगमन सोहळ्याचं काय वेगळेपण आहे बघूयात। नाशिकमधील पहिलाच खरं तर आगमन सोहळा आहे। मंडळाचे पदाधिकारी विजय ठाकरे त्यांच्याशी बोलूयात। काय कसा आगमन सोहळा? गेल्या 7 वर्षापासून नाशिकमध्ये पहिल्यांदा युवक उन्नती मित्रमंडळाने श्रीमंत राजा स्थापन करून त्याच्या आगमन सोहळ्याची सुरुवात केली आहे। नाशिककरांना आगमन सोहळा काही माहिती नव्हता। मुंबईला ज्याप्रमाणे ही पद्धत होती त्यामुळे नाशिकला पहिलं मंडळ ज्यांनी आगमन सोहळा सुरू केला आणि याचं वेगळेपण असं आहे की 1 ना 2 असे 7 नाशिकमधले नामांकित ढोल पथक हे या आगमन सोहळ्यात सहभागी होत असतात। मोठ्या प्रमाणात तरुणी, महिला वर्ग आणि युवक युवती या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात। गणपतीच्या आनंदासाठी मूर्तीचं काय वेगळेपण आहे? या मूर्तीचं वेगळेपण असं आहे की गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून श्रीमंत राजा स्थापन होतोय।